मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय साऊथ इंडियन स्पेशल दाल रसमची रेसिपी। बनवायला एकदम साधी सोपी पण तेवढीच टेस्टी आणि चविष्ट अशी। अशा पद्धतीने जर दाल रसम तुम्ही तुमच्या घरी जर बनवलात ना तर याची टेस्ट तुम्ही नक्की विसरणार नाही कधीच। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला डाळ रसम बनवण्यासाठी ना तुरीची डाळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायची आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 1 वाटी तुरीची डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अर्ध्या तासापूर्वी। आता बघितलं तर ही डाळ जी आहे ना चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजून रेडी झालेली आहे। ही डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतो। आता मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे 3 ते 4 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे। आता मी यामध्ये मीडियम साईजचा 1 टोमॅटो टाकून घेतो आणि त्याचबरोबर 2 मिरच्या जर तिखट असतील ना थोड्याशा कमी करू शकता। आता यामध्ये थोडंसं आलं टाकून घेतो, लांब लांब कापून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता सगळ्यात शेवटी 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत डाळीला चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅस मीडियमवरती ठेवून ना 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत। डाळ पण चांगल्या प्रकारे इथं तुम्ही बघू शकताय शिजलेली आहे। मित्रांनो, डाळ शिजवून घेत असताना खूप जास्त शिजवून घेऊ नका। जसं महाराष्ट्रीयन घरामध्ये जास्त डाळ शिजवून घेतली जाते आणि ती जी डाळ असते ना पाण्यामध्ये जास्त विरघळून जाते, तशी नाही शिजवून घ्यायची। एकदम पाणीदार पाहिजे, म्हणजे डाळ आणि डाळीचं जे पाणी असतं ना ते थोडंसं वेगळं वेगळं राहिलं पाहिजे, तरच डाळ रसम बनवण्यात आणि डाळ रसम खाण्यामध्ये ना मस्त मजा येते। आता आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो। तेलाला चांगलं तापून घेतो। एकदा का तेल तापलं ना, आता यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि त्याचबरोबर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरीबरोबर थोडासा जिरा पण टाकून घ्यायचा आणि आता हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे अर्ध्या मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा। आणि आता यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि आता सगळ्यात शेवटी 1-2 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या वाळलेल्या। आणि आता हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं अर्ध्या मिनिटासाठी। गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे। आता ही फोडणी आपल्या शिजून घेतलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची। वास जो येतोय ना फोडणी टाकल्याबरोबर डाळीचा एकदम मस्त येतोय। आता यामध्ये टाकून घेतलेले कोथिंबीर आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। मगाशी आपण डाळ शिजवून घेत असताना यामध्ये मीठ टाकून घेतलेले। आता एकदा तुम्ही टेस्ट करा आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी, चवदार आणि पाणीदार असा, पण पाणीदार जरी असला ना टेस्टला एकदम भारी लागतो दाल रसम। मित्रांनो, हा दाल रसम तुम्ही चिकट भाताबरोबर जर खाल्लात ना तर एकदम उत्तम लागतो, एकदम चवदार असा लागतो। आपल्याकडे मिळणारा इंद्रायणी राईस जो असतो ना तो एकदम छान चिकट असा भात होतो त्याचा, तर त्याच्याबरोबर जर खाल्लात ना तर अतिउत्तम, एकदम मस्त। तर मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।